महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी मार्फत प्रतिवर्षी जो 2014 पासून आज 24 पर्यंत दरवर्षी जे गुणवंत विद्यार्थी सत्कार होतो, आज तोच भाग म्हणून आज गुणवंत विद्यार्थी सत्काराचा सोहळा पार पडत आहे। भव्य दिव्य असा प्रतिसाद आमच्या समाज बांधवांकडून मिळालेला आहे। आज 250 गुणवंत विद्यार्थी, 15 सेवानिवृत्त, 10 पदोन्नत, 10 आणि 15 नवनियुक्त असे कर्मचारी बांधवांचा भरपूर असा प्रतिसाद आणि समाज बांधवांनी सुद्धा प्रत्यक्षामध्ये भरपूर असं सहकार्य करून हा कार्यक्रम सोहळा चांगला पार पडण्यासाठी मदत केलेली आहे। अशाच प्रकारचं दरवर्षी आम्ही पुन्हाही यापुढेही अशाच प्रेरणेनं काम करू आणि या घडीला जे समाज बांधवांचा प्रतिसाद आहे ते त्या दृष्टिकोनातून आम्ही भारावून गेलो आणि याही पुढे आमचे परम मित्र नगरसेवक राजूभाऊ यन्नम आज यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त काय होईना की आज कार्यक्रम संपन्न झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे आणि भाऊलाही पुन्हा शुभेच्छा देतो। भविष्यामध्ये त्यांनी नगरसेवक नगराध्यक्षपदापर्यंत महापौरापर्यंत त्यांची झेप जावी अशी प्रार्थना करतो आणि असंच सहकार्य नेहमी भाऊंनी आम्हाला द्यावं अशी मी सर्वांतर्फे विनंती करतो आणि गुरुपार साहेबांचाही मनापासून आभार व्यक्त करून आमचे गुरुवर्य कुंटुरकर सर यांच्याही प्रेरणेने हे सर्व काम चालू असते। पुन्हा एकदा सर्व समाज बांधव आणि विद्यार्थी बांधवांचे याच कार्यक्रमामध्ये दरवर्षी आम्ही समाजातील एक जे सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात असे पूर्ण महाराष्ट्रातून एका व्यक्तीला आम्ही पुरस्कार देतो। तो समाजभूषण पुरस्कार यंदाचा जालन्याचे लोकप्रिय आमदार, सर्वांचे प्रेरणास्थान असे कैलास सेठ गोरंट्याल यांना आजचा पुरस्कार सोहळा देण्यात येत आहे। त्यांची थोडी प्रकृती ठीक नसल्यामुळे आज ते प्रत्यक्षामध्ये उपस्थित झाले नाही, पण गोरंट्याल साहेबांना आजचा पुरस्कार आम्ही जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दलच हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। पुन्हा पुढच्या वर्षीसुद्धा अशाच व्यक्तीला चांगल्या जे सामाजिक कामात अग्रेसर असतात त्यांनाही पुढच्या वर्षी देण्यात येईल आणि या समाजभूषण पुरस्काराचं पूर्ण महाराष्ट्रातून स्वागत होत आहे। धन्यवाद। आज दिनांक 7/7/2024 या रोजी पद्मशाली समाजभूषण व विद्यार्थीचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि यापुढे असंच चांगला कार्यक्रम हो। खूप छान कार्यक्रम झाला। जे अन्नदाते वगैरे होते ते माधव ग्रुपवर मीच आणि प्रत्येक क्षणी पद्मशालीमध्ये जे काही अशा मोठ्या कार्यक्रम होतात तेव्हा मी सहजरीने उपलब्ध देऊन आपल्याकडे एवढं बोलून गेलो। आज महाराष्ट्र कर्मचारी संघटनेतर्फे पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज करण्यात आला। त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पद्मशाली समाजाचे विद्यार्थी ज्यांनी 99% 10वीमध्ये मार्क घेतले, असे 150 विद्यार्थी, जवळपास 98 ते 95% घेतलेले 12वीचे विद्यार्थी, असे अनेक गुणवंत विद्यार्थी आज पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर समाजामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी समाजामध्ये कशा प्रकारे यानंतर समाजकार्य करायचं, समाजकार्य करत असताना स्वतःसोबत समाजाची उन्नती कशा करायचं या प्रबोधन मार्गदर्शन ठेवण्यात आलेले आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नागभूषणजी दुर्गम आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो की समाजामध्ये एक चांगलं पायंडा कर्मचारी संघटने निर्माण केलेले, एक दायित्व समाजामध्ये एक दायित्वाची भूमिका कर्मचारी संघटने स्वीकारलेली आहे। तर माझ्यातर्फे मी त्या संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि कर्मचारी संघटनेला आणि पद्मशाली समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी समाजाचं ऋण फेडण्यासाठी SP व्हावं, कलेक्टर व्हावं, IPS व्हावं आणि हे सर्व मोठं झाल्यानंतर समाजाचा प्रगती करावं असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो। मी प्राध्यापक शंकरराव कुंटुरकर, महाराष्ट्र राज्य पद्मशाली सहकारी जी आमची संघटना आहे तिचा राज्य उपाध्यक्ष आहे। आज आम्ही मराठवाडा पातळीवर गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार ठेवण्यात आलेला होता। त्याबरोबरच आमच्या समाजातील जे सरकारी पदोन्नत झालेले अधिकारी आहेत, सेवानिवृत्त आहेत, यांचाही या ठिकाणी आज सत्कार ठेवला।
विशेष म्हणजे आमचे जालन्याचे जे आमदार आहेत कैलासजी गोरंट्याल साहेब यांना आम्ही समाजभूषण पुरस्कार आज दिलेला आहे, पण विधान परिषदेच्या इलेक्शन्समुळं त्यांच्यावर एक जबाबदारी टाकण्यात आली, त्यामुळं ते आम्हाला अभिवचन दिलेलं होतं यायचं, परंतु ते येऊ शकले नाही आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये या शुभारंभ मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत तर नागभूषणजी दुर्गम आणि राजू यन्नमजीसुद्धा आमच्या पाठीशी नेहमी असतात. प्राध्यापक उपलंचवार आहेत आमच्यासोबत, गुरुपवारजी आहेत, चिलकेवारजी आहेत आणि फार मोठा अशा प्रकारची संघटना आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 17 जिल्ह्यामध्ये आमची संघटना पद्मशाली समाजाच्या विकासासाठी कार्य करते आणि हा समाज SBCमध्ये येतो, त्यामुळं आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि आरक्षणाचे प्रश्न आमचे थोडेसे वादातीत आहेत. 2% आरक्षण, त्यामुळे आम्हाला यापुढे संघर्ष करावा लागणार आहे. कष्टकरी गरिबांची विणकरांची मुलं या ठिकाणी आहेत, त्यामुळं यांना स्कॉलरशिप शिष्यवृत्ती मिळाल्याशिवाय हे पुढे जाऊ शकणार नाही याची जाण आम्हाला आहे. त्यामुळं हा सगळा कार्यक्रम आम्ही घेऊन गरीब विद्यार्थी कसे या चांगल्या प्रवाहामध्ये येतील याचा विचार आम्ही करतो आहोत. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण या ठिकाणी आलात, आमची मुलाखत घेतलात, त्याबद्दल आपल्या चॅनलचे आम्ही खूप खूप धन्यवाद. तर आज आपण इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत आहोत पद्मशाली समाजातर्फे. समाजातलं शिक्षणाचं महत्त्व ओळखून पद्मशाली कर्मचारी संघटना ही दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करते. शिक्षण हे समाज बदलाचं फार मोठं साधन आहे आणि आज आपण बघतो आहे की शिक्षणाशिवाय म्हणजे इतर मागासवर्ग असो किंवा मागासवर्ग असो, कोणत्याही वर्गाला आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि त्या शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पुढच्या पिढीला कळालं पाहिजे आणि त्यांनी जे वर्षभर अभ्यास केलेला आहे, जी मेहनत त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी केलेली आहे, त्या सर्वाचं चीज हे जेव्हा त्यांचे मार्क आलेले असतात, ते गुणवंत झालेले असतात, तेव्हा म्हणजे त्यांच्या श्रमाचं चीज झालेले असते. त्यासाठी हा आपण जे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि ह्या गुणवंत विद्यार्थी सत्कारासाठी फक्त आपल्या मराठवाड्यातूनच नाही तर अख्ख्या भारतातून जे पद्मशाली समाज आहेत आणि जे पद्मशाली समाजातले गुणवंत विद्यार्थी आहेत ते सर्व इथं उपस्थित होतात आणि आनंदाने या कार्यक्रमात भाग घेतात. असाच हा विद्यार्थी सोहळा आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत. फक्त माझी एवढं विनंती आहे की सर्व समाज बांधवांना आणि सर्व लोकांना की शिक्षण हे फार मोठं वाघिणीचं दूध आहे असं म्हटलेलं आहे आणि ते आज खरंच आहे. जर कोणताही समाज पुढे न्यायचा असला तर आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही. खूप शिका, खूप मेहनत करा आणि ज्ञानवंत व्हा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव हिंदुजा शिवाजी अनमवारे. मला गुणवंत विद्यार्थी सत्कार हा पुरस्कार भेटलेला आहे. तर मी एवढं म्हणू इच्छिते की एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला तुमच्या जीवनात काही करायचं असेल आणि डिफरन्स सोसायटीमध्ये क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला एज्युकेशन हे एकच तुमच्यासाठी सोल्युशन आहे, ज्याच्यानं तुम्ही तुमचा एक विचार मांडू शकता पुढे लोकांच्या. तर सगळ्यांना एवढंच म्हणू इच्छिते की एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळे लाईफमध्ये काही ना काही एज्युकेट व्हा आणि चांगलं काम करा. थँक्यू. मी परमेश्वर दत्ता ताटेकोंडलवार हुतात्मा जयंतराव पाटील खडकी येथे शिकलेला आहे. मला 10वीत 80.40% पडले. तरी माझा येथे खूप चांगल्या प्रकारे सत्कार करण्यात आलेला आहे. वडील माझे शेतकरी आहेत, ते काम करतात आणि मी माझ्या स्वकष्टाने आणि जिद्दीने अभ्यास करून हे टक्केवारी पटकावलेली आहे. आज पद्मशाली समाजाच्या वतीने आज आमचा गुणवंतांचा सत्कार झाला होता. त्यामध्ये विशेष अतिथी बरेच आले होते. त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केले आणि विशेष म्हणजे माझ्या परिवारांनी मला खूप सहकार्य केले. कधी जर खचून गेलं तर त्यांनी मला तिथं प्रोत्साहन देऊन मला पाठीवर धाक मारली आणि सर्व काही कधी असंच परिस्थिती निर्माण झाली तर पूर्ण परिवार माझं सहकार्य करेल